नमस्कार, सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। अगदी झटपट कोणती रेसिपी पाहिजे असेल तर ही रेसिपी तुम्हाला लगेचच सेव्ह करून ठेवली पाहिजे, कारण की भूक लागली होती भरपूर आणि मला झटपट 2 मिनिटात काहीतरी पाहिजे होतं। पण 2 मिनिटाचा मॅगीचा मसाला वापरतात तशाच पद्धतीने ह्यामध्ये मसाले घातलेत आणि मस्त अशी चमचमीत कुरकुरीत अशी चपाती तयार केली बरं का। खूप आवडली बरं का मला। तर तुम्ही तर ही चपाती केलीच पाहिजे। तर म्हणलं आता संध्याकाळची वेळ होती, भूक तर खूप लागली होती आणि फ्रीजमध्ये कणिक पडून होती। कणिक पडली, अरे मला काहीतरी काहीतरी वेगळं कर, आणि भूकसुद्धा लागली होती म्हणून चला करूया। तर घेतले आहे छान असा कणकीचा गोळा आणि तो लाटून घ्यायचा। लाटताना आपली घडी मारायची नाही, काही नाही, गोल 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 असा लाटून घ्यायचा। ज्या पद्धतीने आपण पुऱ्या वगैरे लाटतो ना त्याच पद्धतीने, म्हणजे चपाती लाटतो ना त्याच पद्धतीने ते तर लाटून घेत आहे बघा। सर्व बाजूने एकसारखं लाटून घ्यायचं। तर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारची छोटी मोठी भूक लागल्यानंतर तुम्ही काय खाता हो? बाहेरचे कुरकुरे का घरामध्ये मॅगी करून खाता? तर मला सुद्धा खूप भूक लागली होती म्हणून ही छान अशी झणझणीत चपाती करून घेतली आहे। तर पहिल्यांदा चपाती करून घेतली, त्यामध्ये घातलं लाल तिखट 1 चमचा, ते सुद्धा तुमच्या आवडीनुसार घालायचं। तिखट आवडत असेल तर तिखट जास्त, हळद घालायची, हे आहे चिली फ्लेक्स ऑर्गॅन, हे आहे धना पावडर, जिरा पावडर आणि थोडंसं ह्यावर तेल सोडायचं। म्हणजे हे मिश्रण आहे ना सर्व बाजूने चांगलं मिक्स झालं पाहिजे आणि चपातीला लागलं पाहिजे, ह्यासाठी तर तेलाचा वापर केला आहे, किंवा तुम्ही तूप लागलं तरी सुद्धा चालतं बरं का। तर हे तेल लावलेलं मिश्रण आहे ते छान असं पसरून द्यायचं। ह्या चपातीला पसरलं की मस्त असं लागते बरं का चपाती। आणि सांगतो कुरकुरीत झणझणीत ही चपाती तयार होण्यासाठी ह्यामध्ये लाल काश्मीरी मिरचीचा वापर केला आहे। त्यावर घालायची मस्त पेरायची हिरवीगार देशी कोथिंबीर कट करून घालायची। तर तुमच्याकडे कस्तुरी मेथी असेल तरी सुद्धा वापरली तरी चालते। पक्का झाली 2 मिनिटाच्या आत ही आपली चपाती मस्त अशी कुरकुरीत। तर तुम्हाला सुद्धा आणि कोणते मसाला ॲड करायचे असतील तर मॅगी मसाला, कोणताही पावभाजी मसाला तो सुद्धा ॲड करून तुम्ही ह्यामध्ये घातला तरी सुद्धा चालतो बरं का। तुमच्या आवडीनुसार हे बाकीचे मसाले तुम्ही ॲड करू शकता। तर अगदी छोटी मोठी भूक असेल तर ही खूप छान पर्याय, किंवा नाश्त्यासाठी सकाळी चहा बरोबर घेतलं तरी सुद्धा चालतं। त्यावर घालायचं छान असं किसून चीज, हे ऑप्शनल आहे, घरामध्ये असेल तर घालू शकता, नसलं तर नसेल राहून दे। तर हे चीज घासून घेतलं आहे। आपल्याकडे जरा कळ असते काहीतरी घालायची असं चीज बटर तर मॅड होतं म्हणून हे घालून घेतलं। ते आता चीज चांगलं किसून घेतलं आहे या चपातीवर, आणि इकडून तिकडून म्हणजे आपण जिगजॅग ज्या पद्धतीने असतं ना त्याच पद्धतीनं हे चपाती आहे ना हे रोल करून घ्यायची। म्हणजे अशी गोल गुंडाळायची नाही, जिगजॅग पद्धतीनं, आणि जिगजॅग केली की असं गोळा करून घ्यायचा। खूप कष्ट करावे लागले हे जिगजॅग करताना, कारण की पीठ थोडंसं पातळ असल्यामुळे खाली चिटकायला लागलं होतं। आणि जिगजॅग करून झाल्यानंतर आता लगेचच लाटाई घ्यायची, पावडर लावून घ्यायची ह्या चपातीच्या पिठाला, आणि हे आता छान लाटायचं बघा। लाटताना सुद्धा किती छान दिसायला बघा, यातलं लाल तिखट, कोथिंबीर। तर सांगा चहा बरोबर खाण्यासाठी आणि छोट्या भुकेसाठी अगदी उत्तम पर्याय असणारी ही मसाले चपाती तुम्हाला कशी वाटली, आणि हा व्हिडिओ बघायला तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा। अगदी लहानपणीसुद्धा आमची आई आम्हाला ह्यामध्ये चटणी साखर घालून, म्हणजे साखरेची चपाती असते किंवा चटणी घालून सुद्धा चपाती करतात, त्याच पद्धतीने हे झाले। हे फक्त आपण मॉडर्न झालो आहे, तशाच पद्धतीनं चपातीसुद्धा मॉडर्न केली आहे बरं का मी। ह्यामध्ये बाकीचे मसाले चीज वगैरे किसून घातलं आहे, तीच पद्धत आहे, फक्त जरा असं वेगळं केली आहे, मसालेदार जास्त केली आहे। चांगलं तव्याला चार दिशेनं तेल सोडायचं आणि त्यामध्ये टाकायचे चपाती, आणि मसाले चपाती आपली जिथं फाटलं आहे तिथं ऑपरेशन करून घ्यायचं हाताच्या साह्याने। कडेने थोडंसं तेल सोडायचं, आणि तरी बघा थोडंसं वरून सुद्धा तेल सोडायचं। खालची बाजू जास्त वेळ भाजून घ्यायची लो फ्लेमवर कुरकुरीत होण्यासाठी। कुठलीही चपाती कुरकुरीत होण्यासाठी लो फ्लेमवर भाजली की आपोआपच कुरकुरीत होते, आणि भाजण्यासाठी 5 ते 10 मिनटं लागतात, आणि खायला अगदी 1 मिनटंसुद्धा लागत नाहीत, एवढी छान टेस्टी होते। तर नक्कीच माझ्या रेसिपी बघायला तुम्हाला आवडत असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका। अगदी 2 मिनिटाची रेसिपी आहे, सगळ्यांना आवडण्यासारखी आहे बरं का। तर बघा छान अशी करपूस भाजून घेतली आहे लो फ्लेमवर कुरकुरीत अशी। जिथं तेल लावायचं आहे व्यवस्थित तेल लावायचं, किंवा तूप लावलं तरी सुद्धा चालतं। तर करपूस अशी भाजून घ्यायची कुरकुरीत, ज्यांना मऊ पाहिजे ती पटपट भाजून खाली तरी सुद्धा चालते बरं का। आम्हाला कुरकुरीत आवडतं पण कुरकुरीत घेतली आहे भाजून, आणि छान दिसते। काय नाही असंच खायची, त्याला कुठलीही चटणी किंवा भाजीला काही गरज नाही। चहा गरमागरम ठेवायचा आणि चपातीवर ताव मारून द्यायचा। बघा मस्त झणझणीत ही आपली मसाले चपाती तयार झाली आहे। नक्कीच एन्जॉय करा ही रेसिपी पाहून। मला पण जाताना सबस्क्राईब करा। धन्यवाद।